प्रकृतेर्गुणसम्मूढः जन्ते मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत् प्रकृतेर्गुणसम्मूढः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत् प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत्। प्रकृतेः गुणसम्मूढः सज्जन्ते गुणकर्मसु तान् अकृष्णविदाः मंदान् कृष्णवित् न विचालयेत्। प्रकृतेः गुणसम्मूढः गुणकर्मसु सज्जते कृष्णविद तान् अकृष्णविदाः मंदान् न विचालयेत्। प्रकृतेः म्हणजे प्रकृतीच्या किंवा मायेच्या, गुणसम्मूढः मायेच्या असणारे जे विकार आहेत, म्हणजे माया कार्य किंवा मायेचा विकार असणारे जे गुणसम्मूढ म्हणजे शरीर इंद्रिय इत्यादी विकारांमुळं सम्मूढः म्हणजे अत्यंत मूढ झालेले जे अज्ञानी लोक आहेत त्यांना गुणकर्मसु, गुण म्हणजे जे शरीर इंद्रिय या रूपाने असणाऱ्या त्या शरीर इंद्रियांच्या कर्मामध्ये, गुणकर्मसु शरीरेंद्रियाच्या कर्मामध्ये सज्जते ते आसक्त होतात। कृष्णविद म्हणजे जो सर्वज्ञ किंवा ज्ञानवान पुरुष आहे त्याने तान अकृष्णविदा, त्या अकृष्णविदा म्हणजे असर्वज्ञ अनात्मज्ञ अशा मंदान, अशा मंदबुद्धीच्या पुरुषांना न विचालयेत, त्यांना विचलित करू नये किंवा त्यांना श्रद्धेपासून दूर करू नये, म्हणजे त्यांचा बुद्धिभेद करू नये। प्रकृतेः गुणैः सम्यक् मूढाः सम्मोहिताः सन्ताः सज्जन्ते गुणानां कर्मसु गुणकर्मसु वयं कर्म कुर्मः फलाय इति तान् कर्मसंगिनः अकृष्णविदाः कर्मफलमात्रदर्शिनः मंदान् मंदप्रज्ञान् कृष्णवित् आत्मवित् स्वयं न विचालयेत् बुद्धिभेदकरणम् एव चालनं तत् न कुर्यात् इत्यर्थः। पाठीमागच्या श्लोकामध्ये सांगितलं की प्रकृतेः क्रियमानानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते। या ठिकाणी प्रकृतीच्या द्वारा केली जाणारी जे काही प्रकृतीच्या गुणांच्या द्वारा केली जाणारी जी कर्म आहे ती सर्व कर्म ज्याला देहांकार किंवा देह तादात्म्यवान पुरुष जो आहे तो त्यामुळं विमूढात्मा, तो विमूढतेला म्हणजे अविवेकाला प्राप्त झाल्यामुळं ही प्रकृतीच्या गुणांकडून केलेली कर्म मीच करतो अशा प्रकारचा कर्ता अहम, मी करता आहे असं मानतो। परंतु जो तत्ववेत्ता पुरुष असतो, जो जाणता पुरुष असतो, तो मात्र तत्ववित्तो महाभावो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते। परंतु हे महाभावो अर्जुना, पराक्रमी अर्जुना, जो तत्ववेत्ता पुरुष असतो त्याला गुणकर्म विभागयोः, त्याला ह्या सत्व रज आणि तम या प्रकृतींच्या गुण आणि त्या गुणांच्यापासून केली जाणारी कर्म यांचा विभाग म्हणजे यांच्यापासून आत्मा वेगळा आहे आणि ही प्रकृतीच आपल्या गुणांच्या द्वारा हे सर्व कर्म करीत आहेत आणि मी मात्र असंग आत्मा आहे आणि हे गुणागुणेषु वर्तन्त। या ठिकाणी ही प्रकृती कार्य असणारी इंद्रिय, या ठिकाणी प्रकृतीचेच कार्य असणारे विषय यांच्या ठिकाणी ती वर्तंत म्हणजे विद्यमान आहेत किंवा व्यवहार करीत आहेत असं तो जाणतो। त्यामुळं आत्मा आणि हे अनात्मा यांच्यामधला भेद जाणत असल्यामुळं आत्म्याहून भिन्न असणारी इंद्रिय आणि विषय यांच्या ठिकाणी ते इंद्रियच विषयांच्या ठिकाणी वावरत आहेत आणि मी मात्र आत्मा असंग निर्विकार आहे असं त्याला ज्ञान झाल्यामुळं न सज्जते, तो त्या ठिकाणी आसक्त होत नाही।
मग असा जो ज्ञानवान पुरुष आहे, तर ह्या ज्ञानवान पुरुष जो आहे तो प्रकृते हे गुणसम्मूढः, जे लोक प्रकृतीच्या गुणांनी, मूढतेला, अविवेकाला किंवा विपरीत भावनेला मीच देह आहे आणि त्या देहरूपाने होणारे कर्माचा करता मी आहे असं ते जाणतात. कोण? अज्ञानी लोक. परंतु ह्या अज्ञानी लोक असं जाणून त्या ज्या इंद्रियांची जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये सज्जते आसक्त होतात. पण ज्ञानवान पुरुषांनी काय करावं? ते जे असर्वज्ञ अज्ञानी असणारे जे लोक आहेत त्या लोकांना त्याने न विचारलेत त्यांच्या श्रद्धेपासून त्यांना दूर करू नये. म्हणजे त्याला तो जरी आत्मज्ञानी असला परंतु लोक ह्या आत्मज्ञानाचे अधिकारी नाहीत, ते कर्माचे अधिकारी आहेत. म्हणून ते स्वतःला कर्ता समजतात आणि कर्ता समजत असल्यामुळं त्यांना जे काही त्यांच्या उद्धाराला कारण होणार आहे ते म्हणजे त्यांचे कर्माचं आचरण केलं तर त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी होणार आहे. परंतु अपरिपक्व अवस्थेतच त्यांना कर्माचा आणि आत्म्याचा संबंध नाही आणि स्वधर्म कर्माचरण केलं पाहिजे असं काही नाही. केलं तरी आत्म्याशी संबंध नाही आणि नाही केलं तरी आत्म्याशी संबंध नाही. एवढ्याच ज्ञानाने तुम्ही मुक्त व्हाल. बाकी हे कर्म करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आणि मी कसा या ठिकाणी मला आत्मज्ञान झाल्यामुळं मी कोणत्याही कर्माने बांधला गेलेलो नाही आणि त्या कर्माचा आणि माझा कधीच संबंध नाही. आकाश आणि पृथ्वी असं इतका अंतर कर्माचा आणि आत्म्याचा आहे. आत्मा तो आत्म्याच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन हाती, असं म्हणून आपल्याला प्राप्त झालेलं जे आत्मज्ञान आहे त्या आत्मज्ञानाचं त्यांना कथन करून आणि त्यांना कर्माविषयी अनादर उत्पन्न करून त्यांचा बुद्धिभेद करू नये. ते स्वतःला करता समजतात ना, तर मग तुम्ही राजस करता तामस करता होऊ नका, सात्विक कर्म करा आणि त्या सात्विक कर्माने तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. अशा प्रकारे स्वधर्म कर्माचरणाचेच धडे त्यांना द्यावेत कोणी ह्या ज्ञानी पुरुषांनी असं सांगतात. उलट त्यांना बुद्धिभेद करू नये का, त्यामुळं अपरिपक्व स्थितीमध्ये त्यांची हानी होईल आणि ती हानी आपण केल्यासारखी होईल. भगवान म्हणतात ना की मी सुद्धा कर्म करतो आणि असं जर केलं तर मी जर कर्म केले नाही, यदि ह्यहम न वर्तेयम जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सिदेयुरिमे लोका न कुर्याम कर्मचेदहम शंकरस्य च कर्ता श्याम उपहन्यामि महाप्रजाः. या ठिकाणी मी लोकांचा उच्छेद केल्यासारखं त्यांचा घात केल्यासारखं होईल. म्हणून ज्ञानी पुरुषाने सुद्धा अज्ञानी पुरुषाच्या समोर तो कर्माचा अधिकारी आहे तसं आपण त्याला आदर्श म्हणून सत्कर्माचरण किंवा स्वधर्माचरण करून दाखवावं आणि स्वधर्माचरणच फार मुख्य आहे असं त्याच्याविषयी त्याची आदरबुद्धी होईल. असं स्वामी महाराज सांगायचं, असंच बोलावं आणि असंच आपण स्वतः आचरण देखील असंच करावं. यासाठी सांगतात की न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्ता समाचरण. त्यात अज्ञानी पुरुषाचा किंवा जो कर्मामध्ये आसक्त आहे, कर्माचा अधिकारी आहे, त्याचा बुद्धिभेद करू नये. उलट त्याला सर्व कर्माणी सर्वच प्रकारचे कर्म युक्ता जरी हा ज्ञानवान पुरुष असला विद्वान तरीसुद्धा त्याने सर्व कर्मांनी समाचरण जोषयेत, त्या लोकांकडून सर्व प्रकारचे कर्म त्याच्या करून घ्यावीत की त्यामुळं त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी होईल. अशाच प्रकारचे कर्म करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं असं भगवान सांगतात. आणि आता याविषयी माऊली सांगतात की येथ कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचेनी आटोपे वर्ततो असे. पाठीमागं सांगितलं होतं की तत्ववेत्ता पुरुष जो असतो तो तत्ववेत्ता पुरुष लोकसंग्रहासाठी लोकांना आदर्श म्हणून जरी त्याला या ठिकाणी गुण आणि कर्म यांचा विभाग किंवा आत्मा आणि गुणकर्माचा विभाग हे दोन्ही ज्ञात असले तरीसुद्धा तो पुरुष जो आहे त्या पुरुषाची एक जबाबदारी आहे की तो पुरुष आत्मज्ञानामुळं
कर्म करूनही त्याच्यामध्ये लिप्त होत नाही. जरी तो करत असला तरी त्याला ज्ञान आहे की मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, असंग आहे, निर्विकार आहे आणि माझ्यावर असणारे आध्यस्थ असणारी जी प्रकृती, त्या प्रकृतीचे असणारे जे त्रिगुण, त्या त्रिगुणांच्याद्वारा ही कर्म होत आहेत. मी स्वतः कर्म करीत नाही आणि मी इंद्रियांद्वारा करवीत पण नाही. मी पूर्णपणे असंग निर्विकार आहे, उदासीन आहे असा त्याचा बोध असतो. परंतु असा जो पुरुष आहे त्याला येथ कर्मी तोची लिंपे. त्याला जर कर्माचा लेप होत नाही तर मग कर्माचा लेप होतो कोणाला? तर ते सांगतात तोची येथ कर्मी लिंपे. तोच या ठिकाणी कर्माने लिप्त होतो. म्हणजे त्याच पुरुषाला त्या कर्माने लिप्त होतो. म्हणजे ते कर्म केलं, त्या कर्माच्या कर्तृत्व त्याने स्वीकारलं की त्या ठिकाणी त्याला त्या कर्माचं फल भोगावं लागतं. कर्माचं फल भोगावं लागणं हे कर्म करणं केल्याने मनुष्य लिप्त होत नाही, पण त्या कर्मामध्ये कर्तृत्वाचा अहंकार आणि फलाची अभिलाषा ठेवली की तो कर्माने लिप्त होतो. पण हा पुरुष कर्माचं कर्तृत्व अभिमानही ठेवीत नाही आणि फलाशाही धारण करत नाही. म्हणून सांगतात तर असा जो पुरुष आहे कोण लिंपाय म्हणून होतो? जो गुण संभ्रमे घेपे, जो संभ्रमे गुणे घेपे. म्हणजे संभ्रम म्हणजे ज्याला भ्रम झालेला आहे, म्हणजे भ्रम झालेला आहे म्हणजे ही त्रिगुण जे आहेत तेच कर्म करतात. प्रकृतीच्या त्रिगुणांच्या द्वारा कर्म केले जाते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलंही कर्म होत नाही. आत्मा निष्कर्म आहे किंवा निष्क्रिय आहे हे ज्याला कळत नाही, त्यामुळं ते प्रकृतीचे गुण आपली कार्य करतात आणि संभ्रमे गुण घेपे. आणि संभ्रमाने ते जे गुण आणि त्या गुणांच्या होणारी जी कर्म तो घेपे, म्हणजे ते आपल्या ठिकाणी अंगीकार करतो आणि मीच ही कर्म करत आहे असं तो मानतो. आणि मग तिथून पुढचं त्याचं जीवन काय आहे? गुण आणि कर्म ही प्रकृतीचं कार्य आहे. आणि हा संभ्रमे भ्रमामुळं ते गुण माझे आहेत, ती कर्म माझी आहेत. ते गुण म्हणजे जी इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियांचा समुदाय असणारं शरीर, ते शरीर मी आहे आणि शरीर संबंधी असणारी इंद्रिय ती माझी आहेत आणि त्यांच्यापासून होणारं कार्य करणारा मी आहे. असा संभ्रमे गुण घेपे. असा भ्रमाने ती गुणकर्म घेतो म्हणजे आपल्या ठिकाणी मानतो. मी त्या कर्माचा कर्ता आहे असं मानतो. आणि मग पुढं असा मनुष्य प्रकृतीचे आटोपे वर्तत्व असे आणि त्याच्यावर अधिकार कोणाचा होतो? मग प्रकृतीचा किंवा मायेचा. आणि त्या प्रकृतीच्या स्वाधीन होतो. म्हणजे प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. प्रकृती कर्म करते आणि भ्रमाने हा काय म्हणतो? मी केली आणि त्या प्रकृतीच्या स्वाधीन होतो. म्हणजे प्रकृती जी कर्म करतील तिच्या स्वाधीन होतो. म्हणजे प्रकृती कर्म केली का त्याच्या स्वाधीन होणं म्हणजे ती कर्म मी करतो असं. वास्तविक आपण काल पाहिलं होतं की प्रकृतीची कार्य असणारे हे स्थूल सूक्ष्म शरीर आणि त्या शरीरावर अभिमान धारण केला जाणारा अभिमान आणि त्याच्यापासून त्याला भोगावी लागणारी अनंत दुःख हे सर्वच प्रकृतीचं कार्य आहे. परंतु हा पुरुष मात्र ते काय म्हणतो? माझ्या ठिकाणी आहे असं मानतो. म्हणून म्हणतात की हा पुरुष ती करते प्रकृती आणि हा म्हणतो करता आहे मी. यालाच म्हणायचं प्रकृतीचा आटोप म्हणजे तिच्या स्वाधीन होणं. आणि त्या स्वाधीन होतो प्रकृतीचा आणि वर्तत्व असे आणि व्यवहार करीत राहतो. इंद्रिये गुणाधारे राहटती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो. वास्तविक सगळी इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय गुणांच्या आधाराने म्हणजे गुणांच्या आश्रयावर ती इंद्रिय निज व्यापारे राहटती. ती आपापल्या व्यापारामध्ये म्हणजे आपापल्या क्रियेमध्ये ती प्रवृत्त होतात. म्हणजे इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय काय आत्मा त्या इंद्रियांना प्रवृत्त करत नाही. ती प्रवृत्त कोण करतात? तर त्या ठिकाणी ते जे गुण आहेत प्रकृतीचे गुणच त्या ठिकाणी त्यांना प्रवृत्त करतात. म्हणजे इंद्रियांची उत्पत्ती, इंद्रियांची क्रिया किंवा त्यांना होणारं ज्ञान म्हणजे कर्मेंद्रियांच्या बाबतीत होणारी क्रिया आणि ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत होणारं ज्ञान. ते ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत होणारं ज्ञान हे काय आहे? सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वात संजायते
ज्ञान. आणि रजोगुणाचं काय कार्य आहे? एखाद्या पदार्थाची जी क्रिया आहे, रजोरागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिनं. आणि हा जो तमोगुण आहे काय तमस्त्वाज्ञानजम विद्धी ना काय, तर तमोगुण जो आहे तर तो काय करतो? प्रमाद, मोह, निद्र, आलस्य यांनी त्यांना बंधन करतो. हे सगळं कोण करतं? गुण करतात. परंतु इंद्रिय गुणाधारी राहतती निज व्यापारे. आणि ज्ञान जे आहे ते ज्ञान कोणाचं आहे? सगळं सत्वगुणाचं आहे. ज्ञान सत्वगुणाचं आहे, क्रिया रजोगुणाची आहे. सगळे होणारे पदार्थ हे सुद्धा प्रकृतीच्या तमोगुणाचं कार्य आहेत. असं असताना देखील ते परकर्म, ते दुसऱ्याचं कर्म आहे, म्हणजे प्रकृतीचं कर्म आहे. पण बलात्कारे जो अपादी, परंतु हा बळजबरीनं त्या ठिकाणी ते मी केलं किंवा त्याचा करता मी आहे आणि त्याच्यापासून मला अमुक एक फळ प्राप्त होणार आहे किंवा व्हावं या इच्छेने ते सगळी कर्म तो करतो असं सांगतात. आता इथं असं सांगतात की ही जी कर्म आहे ही सर्व कर्म या ठिकाणी ज्ञानवान पुरुष जो करतो तर त्याने जे काही अकृष्णविदा, ज्यांनी हे सर्व तत्त्व जाणलं नाही, कृष्ण म्हणजे संपूर्ण तत्त्व जाणलं नाही की आत्मा असंग निर्विकार आहे आणि या ठिकाणी प्रकृतीच कर्त्री आहे, आत्मा असंगो ही अयम पुरुषः, आत्मा असंग आहे असं ज्यांनी जाणलं नाही अशा पुरुषाला, त्या ज्ञानवान पुरुषाने बुद्धिभेद करू नये. तान कृष्णविदो मंदान कृष्णविद न विचालयेत, त्याचं कधीही तिच्यापासून त्याला ढळवू नये किंवा त्याला ह्या कर्ममार्गापासून भ्रष्ट करू नये. उलट त्याला कर्माचंच, सत्कर्माचंच किंवा स्वधर्म कर्माचंच त्याला शिक्षण द्यावं किंवा त्याला आदर्श स्थापित करून द्यावा किंवा उपदेश करावा असं सांगतात. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा विध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. आता अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात. हे झालं ज्ञानी पुरुषाचं. ज्ञानी पुरुष आपल्या महिमेत राहूनही अज्ञानी पुरुषासाठी त्याला आदर्श स्थापन करून देतो आपला. मग ह्या अज्ञानी पुरुषाने काय करावं? म्हणजे अज्ञानी पण कसा आहे? मुमुक्षु, ज्याला वाटतं की मला मोक्ष व्हावा अशा अंतकरणात इच्छा आहे. पण मोक्ष होण्यासाठी जे काही साधन आहे, अंतरंग साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्तीसाठी लागणारा जो अधिकार, साधन चतुष्टय संपन्नता, तो त्याच्या ठिकाणी नाही. मग कारण का? त्याचा अजून चित्त शुद्ध झालेलं नाही. असा जो पुरुष आहे त्याच्यासाठी त्यांनी काय करावं हे या श्लोकात सांगतात. आणि ते सुद्धा इथं अर्जुनाला उद्देशून सांगतात. अर्जुना, तो अज्ञ असा मुमुक्ष आहे, तेव्हा त्या मुमुक्षूनं काय केलं पाहिजे तेच तू आता केलं पाहिजे. कारण अर्जुनाचा प्रश्न काय आहे? यत् श्रेयात निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे, पण माझं खरं कल्याण काय होईल ते तुम्ही मला सांगा. मला तर असं वाटतं की माझं कल्याण युद्धापासून परान्मुख होण्यातच आहे, परंतु तुम्ही ती गोष्ट मान्य करत नाही. तर आता मात्र मी तुम्हाला पूर्णपणे शरणागत झालेला आहे. करिष्ये वचनम तव, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी करील. तेव्हा भगवान ह्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की हे युद्धरूप कर्म तुला प्राप्त झालेले आहे, ते तू कर. परंतु ते करत असताना कशा प्रकाराने कर की ज्यामुळं तुला मोक्षाला प्राप्त होशील. ती युक्ती या ठिकाणी किंवा कर्माची कोणत्या कर्म कशा निगुतीने, कोणत्या युक्तीने करावं की जेणेकरून तुला मुक्तदशा प्राप्त होईल, ह्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. परंतु कसं लोखंडाच्या करवतीनंच लोखंड कापलं जातं, त्याप्रमाणे तुला ह्या कर्माच्या द्वारात, कर्मानुष्ठानानेच कर्मबंधनातून कशी सुटका होईल याचं असणारं तत्त्व ते अर्जुनाला सांगतात. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीहि निर्ममः भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. सर्वाणि कर्माणि
मयी संन्यस्य निराशीः निर्ममः भूत्वा विगतज्वराः युध्यस्व. अर्जुना, सर्वाणी कर्माणी, सर्वच कर्म म्हणजे नित्य नैमित्तिक सर्वच कर्म अध्यात्मचेतसा. इथं अध्यात्मचेतसा म्हणजे विवेकबुद्धीनं, म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक करून त्या बुद्धीनं म्हणजे या बुद्धीनं मयी म्हणजे माझ्या ठिकाणीच संन्यस्य ती जी कर्म करतो ती सर्व नित्य नैमित्तिक कर्म मयी संन्यस्य म्हणजे माझ्या ठिकाणी समर्पण करून, संन्यस्य म्हणजे मला समर्पण करून, निराशीही तू फलाशारहित हो, निर्ममाहा म्हणजे देह पुत्रादिक यांच्याविषयी ममतेचा त्याग करून, विगतज्वराः शोकरहित होऊन, युध्यस्व तू युद्ध कर. मयी वासुदेवे परमेश्वरे सर्वज्ञे सर्वात्मनी. भगवान सांगतात माझ्या ठिकाणी. माझ्या ठिकाणी म्हणजे काय? जो वासुदेव म्हणजे सर्वच वस्तूंमध्ये ज्याचा निवास आहे, म्हणजे सर्वामध्ये व्यापक असणारा, सर्वाधिष्ठान आणि सर्व व्यापक असा असणारा जो परमात्मा मी, जो सर्वज्ञ आहे, जो सर्वांचा आत्मा आहे, असा जो मी आहे, त्या ठिकाणी सर्वांनी कर्माणी निक्षिप्य, सर्वच कर्म त्या ठिकाणी समर्पण करून, संन्यस्य नाम निक्षिप्य आध्यात्मचेतसा नाम विवेकबुद्ध्या. आणि तुझ्या ठिकाणी ही विवेकबुद्धी जागृत ठेव. काल आपण पाहिलं विचार पृथक करणे, आत्मा काय आणि अनात्मा काय याचा निवाडा करून, याचा विवेक करून, अहम करता ईश्वराय भृत्यवत करोमी ती अनया बुद्ध्या. आता या ठिकाणी अध्यात्मचेतसा म्हणजे पूर्णपणे तुला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे आणि आत्मानात्मविवेक परिपूर्ण झालेला आहे असं नाही, पण आत्मानात्मविवेकाशिवाय मनुष्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञान होत नाही. त्या ज्ञानाची योग्यता प्राप्त होण्यासाठी आता इथले विवेक कोणता आहे? अहम करता, मी तर करता आहेच आहे, मला अजून आत्मस्वरूपाच्या विषयाने अकर्तृत्व अभोक्तृत्वाचं यथार्थ अनुभूती झालेली नाही, प्रत्यक्ष अनुभव आलेला नाही, पण मला मात्र वाटतं की मोक्ष प्राप्त व्हावा. मग अशा वेळेला इथं जो सांगितलेला अध्यात्मचेतसा याचा अर्थ केला की फक्त विवेक आहे, पण विवेक कोणता आहे? मी आज्ञा आहे, मी कर्ता आहे, परंतु कर्ता असणारा मी एखाद्या सेवक जसा आपल्या स्वामीचं सेवा करतो त्याप्रमाणे हे जे कर्म आहे ही ती माझ्या परमात्म स्वरूपाची सेवा आहे असं समजणं ही विवेकबुद्धी. अहम करता ईश्वराय भृत्यवत करोमी. मी जरी याचा करता असलो तरी तो एखाद्या चाकराप्रमाणे मी ह्या ईश्वरासाठी त्याच्या नोकराप्रमाणे किंवा चाकराप्रमाणे सेवकाप्रमाणे मी कर्म करत आहे. इति अनया बुद्ध्या, या बुद्धीनं किंच या बुद्धी करायची आणि पुढं काय तर निराशीही नाम त्यक्ताशीही कर्म करायची, पण त्या कर्मापासून काही आशा किंवा फलाशा अंतकरणात नाही, तर फलेच्छेचा त्याग करून याला म्हणतात निराशीही. पुन्हा निर्ममाहा मम भावाच्या निर्गतः यस्य तव साहत्वम, ज्याच्यामध्ये निर्मम असलं पाहिजे, निराशी असलं पाहिजे. निर्मम म्हणजे हे शरीर किंवा शरीर संबंधाने असणारे पुत्र पत्नी हे माझे आहेत अशा प्रकारच्या भावाचा त्याग करून निर्ममः भूत्वा त्या ठिकाणी तू ममत्वरहित होऊन युध्यस्व तू युद्ध कर. म्हणजे अर्जुना म्हणतो ना मला काय कशामध्ये माझं कल्याण आहे, तर तुझं युद्ध त्यागामध्ये कल्याण नाही, युद्ध करण्यामध्येच तुझं कल्याण आहे. पण युद्ध कसं करायचं तर विगत ज्वराः विगत संतापाः विगत शोकाः सन इत्यर्थः. तू हे जे युद्ध करतो त्या करण्यामध्ये तुला जेणेकरून ज्वर किंवा संताप अर्थात शोक तुला होणार नाही अशा प्रकाराने हे कर्म कर. म्हणजे इथं ज्वर संताप का होतो, जर आपण कर्म केलं आणि ते कर्म जर पूर्ण झालं नाही किंवा त्या कर्माचं फल प्राप्त झालं नाही तर मनामध्ये निर्माण होणारा संताप किंवा अंतकरणाला होणारी पीडा याला ज्वर किंवा शोक असं म्हणतात. आपण जर कर्म करण्यात प्रवृत्त झालो तर विवेकपूर्वक जेव्हा ही ईश्वराची सेवा म्हणून समर्पण म्हणून कर्म करतो त्यावेळेला त्याला त्या केलेल्या कर्मापासून जरी त्याच्यात काही वैगुण्य किंवा त्रुटी किंवा
फलनिष्पत्ती झाली नाही तरी त्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची पीडा होता कामा नये. हे कर्मयोगाचं वर्म आहे की निराशी निर्ममो हा विगत ज्वरा भूत्वा युध्यस्व, एवढं भगवान अर्जुनाला सांगतात. म्हणजे कर्म करणारा जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी विवेक असला पाहिजे का मी हे जे कर्म करतो ते माझ्यासाठी करत नाही, मी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी त्याला समर्पण बुद्धीनं हे कर्म मी करत आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुर्सुमांची वेरा, आणि पूजा केल्या होया अपारा तोषा लागी, आणि मग ती पूजे काय रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. या कारणासाठी हे श्रुतिवचन आहे. हे पुरुषांनी अशा प्रकाराने ह्या कर्माचा विचार किंवा विवेक केला आहे. त्याच विवेकावर आरूढ राहून याला म्हणतात अध्यात्मचेतसा. इथं अध्यात्म म्हणजे आत्मानम अधिकृत्य, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची चित्तवृत्ती लीन झालेली आहे. मग तो कर्म करीत हे सांगण्यात तात्पर्य नाही, कारण त्याला आज्ञा करतात युद्धस्व, तू युद्ध कर. याचा अर्थ त्याला युद्ध कर म्हणजे अर्जुन हा अज्ञानी मुमुक्षु आहे असं गृहीत धरून या ठिकाणी सांगतात. तर अज्ञानी आणि मुमुक्षु अर्जुन असं नाही, तो तर काय आहे नरनारायण आहेत, तो भगवत स्वरूपच आहे असं असूनही अर्जुनाच्या निमित्ताने जगासाठी हे अशा प्रकारचं सांगत आहेत. तर याविषयी माऊली आता असं चिंतन करतात या श्लोकावर की तरी उचिते कर्मे अघवी त्वा आचरोनी मज अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आता असं सांगतात की या ठिकाणी हे सांगितलं आपण भाष्य. इथं पहा आता माऊली काय सांगतात. माऊली मात्र असं सांगतात उचिते कर्मे आघवी. ही जी उचित कर्म म्हणजे आपल्या वर्णाश्रम धर्माला अनुरूप वेदाने सांगितलेली जी सगळी कर्म आहेत त्वा आचरोनी, तू काय कर सर्व कर्मांचं आचरण कर. आणि ती कशी काय कर तर मज अर्पावी, ती सगळी कर्म मला समर्पण करायची असं सांगतात. माऊली मात्र या ठिकाणी कर्म करण्याची जसं इथं आहे ना अध्यात्मचेतसा, तर तिथं शंकराचार्यांनी अर्थ केला विवेक म्हणजे कोणता, अहम करता, मी करता आहे परंतु ईश्वराय भृत्यवत कर्म करोमी. ईश्वराला समर्पण करण्यासाठी एखाद्या नोकराप्रमाणे मी कर्म करतो, याला अध्यात्मचेतसा अशा पदाचा अर्थ दिला. परंतु माऊली मात्र इथं म्हणतात चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आपली अंतःकरणवृत्ती जी आहे ती मात्र कायम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवावी. म्हणजे त्याला म्हणतात ना एकची काली भोगितो ज्ञानी संसार परमार्थ दोन्ही, सरोवरा माझी अर्धा बुडाला वरी ऊन खाली शीतळ पाणी. ही जी वेदांत तत्त्वज्ञानाप्रमाणे जी जीवन जगण्याची शैली आहे ती शैली सांगितली. पण ही शैली कोणाची आहे की या ठिकाणी ज्ञानवान जो पुरुष आहे तो तोच पुरुष हे करू शकेल ना, ही कर्म करण्याची युक्ती दुसरा कोणी करू शकेल बरं ही तो करू शकेल. मग जो अज्ञानी मुमुक्ष तो करील का, तो करील का, असं त्याला करता येईल का, करता येईल. कसं करता येईल, ज्ञानी पुरुषाची सिद्धाची जी लक्षणं असतात ती साधकाची काय आहे साधन आहेत, या न्यायाने तो करू शकेल. मग त्यांनी काय करायचं, आपली जी अंतःकरण वृत्ती आहे या ठिकाणी जरी त्याला यथार्थ ज्ञान दृढ अपरोक्ष ज्ञान त्याला झालेलं नसलं तरीसुद्धा त्या पुरुषाने आपली अंतःकरण वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवायची. आणि सर्वे उचिते कर्मे आघवी, संपूर्ण उचित असणारी सर्वच्या सर्व कर्म तू आचरोनी, तू अर्जुना तू आचरलीच पाहिजे. परंतु तुझी अंतःकरण वृत्ती जी आहे ती मात्र कुठं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवायची. हा बोध कोणाला दिला होता, त्या हे ना सगळ्या गोपी आहेत ना त्यांचं सांगितलं मन हे गोविंदी आणि देह काम करीव. मन कुठं दिलं, चित्तवृत्ती कुठं ठेवलेली आहे भगवंताच्या जवळ. इथं कुठं ठेवलेली आहे आत्मस्वरूप असणाऱ्या भगवंताच्या जवळ चित्तवृत्ती ठेवायची आणि ही कर्म करायची. आत्ताच सांगितल्याप्रमाणे असं दोन्ही कसं करता येईल, अनात्मा असणाऱ्या देहाने उचित असणारी सर्व कर्म यथार्थ रीतीनं तंतोतंत करायची आणि वृत्ती म्हणजे आपल्या अंतःकरण वृत्ती मात्र परमात्म स्वरूपाजवळ ठेवायची. हे कसं शक्य आहे, एका वेळेला वृत्ती एकच अर्थ आकाराची होईल ना.
युद्धाला सज्ज हो. अशा प्रकारचं शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाच्या कर्माला तो आलिंगन दे, म्हणजे त्याला पूर्णपणे त्याचा तो अवलंब कर. ते सगळे गुण तुझ्या ठिकाणी अभिव्यक्त करून दाखव आणि युद्धाला सज्ज हो. याच्याच रीतीनं सांगतात. मग आणखी काय कर. जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासोनी सोडवी मेदिनी. हे भगवान या ठिकाणी केवळ हे जे कर्म आहे ना, अशा प्रकारचं कर्म बघा, ह्या प्रकारचं जे कर्म सांगतात याच्यात ह्या गोष्टी का सांगितल्या असं शंका येईल की नाही. निष्काम कर्म करायचं, चित्तशुद्धी करायची, ज्ञान करून घ्यायचं आणि मुक्ती व्हायची, असा खरा याचा क्रम आहे. आणि तर भगवान मात्र अर्जुनाला असं सांगतात की तू कसा ह्या धनुष्यबाण घेऊन युद्ध केलं तर काय होईल, तुला मोक्ष प्राप्त होईल, मोक्ष प्राप्ती करून घे. ते नाही सांगत, म्हणजे ते नाही सांगत म्हणजे ते तर आहेच अभिप्रेत. पण आणखी असं सांगतात जगी कीर्ती रुढवी. तू या संपूर्ण जगामध्ये अर्जुन हा एक मोठा क्षत्रिय योद्धा आहे अशी तुझी कीर्ती या ठिकाणी वाढत म्हणजे वृद्धिंगत कर. जगी कीर्ती रुढवी. काय लोक म्हणतील का योद्धा असावा तर अर्जुनासारखा अशी जगामध्ये. पुन्हा काय म्हणतात स्वधर्माचा मानू वाढवी. आणि स्वधर्माचा मान वाढव म्हणजे स्वधर्माचं स्थान, ते स्थान अधिक विभूषित कर किंवा त्याचा दर्जा तू वाढव. याचा अर्थ काय आहे की लोक म्हणतील की अर्जुनाने काय केलं, स्वधर्माचरण केलं आणि आपलं कल्याण करून घेतलं, जगाचंही कल्याण केलं असं म्हणतील. म्हणजे त्या माणसाने म्हणजे मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक मनुष्यावर जो अज्ञानी मुमुक्ष आहे आणि कर्माचा अधिकारी आहे, तर त्याला हे कर्माचरण केलं स्वधर्माचरण तर त्याचं फक्त अंतःकरण शुद्ध होतं असं नाही, ह्या जगराटीमध्ये त्या पुरुषाची कीर्ती पण होते. कारण कीर्ती कशी होते, वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. सगळे लोक त्याची कीर्ती होते. वास्तव कीर्ती हा दुय्यम गोष्ट आहे, त्याला काही कीर्ती मिळवण्यासाठी नाही, पण स्वधर्माचरण केलं की त्याच्याबरोबर कीर्ती आपोआपच त्याला प्राप्त होते. आणि स्वधर्माचरण केल्यामुळे इतर देखील आलेले लोक यज्ञाचरती श्रेष्ठ या न्यायाने स्वधर्माचाही मान वाढतो. इतर लोक देखील स्वधर्माचरण करायला लागतात आणि ते म्हणतात शेवटी आपण म्हणतो ना काहीतरी असलं तर शेवटी सत्याचा विजय. तसं स्वधर्माचा मान वाढणं म्हणजे स्वधर्माचं आचरण करणाऱ्या पुरुषाचं कधीच अकल्याण होत नाही. नाही कल्याणकृत काय नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. ह्या स्वधर्माच्या मार्गावर असणारा पुरुष कधी दुर्गतीला जात नाही असं लोक एक समज करून घेतील किंवा असा सिद्धांत मानतील. या भारापासून सोडवी मेदिनी. हे आणि हे मेदिनी म्हणजे ही सगळी पृथ्वी आहे ना, हे सांगत असताना या भारापासून हा ज्या पृथ्वीला भार झालेला आहे, मेदिनी म्हणजे पृथ्वी, त्या भारापासून तिला मुक्त कर, त्या ओझ्यापासून मुक्त कर. पृथ्वी काय ब्रह्मदेवाजवळ जाऊन काय सांगते की या ठिकाणी दुष्ट जण मातलेले आहेत, राक्षस, त्यांचा मला भार झालेला आहे किंवा माझं ओझं हलकं कर. म्हणजे याचा अर्थ स्वधर्माचरण करणारा मनुष्य म्हणजे युद्धरूप स्वधर्माचरण करणारा क्षत्रिय तू काय कशाला कारण होतील, स्वधर्माचरण केलं म्हणजे युद्धरूप कर्म केलं आणि ह्या दुष्टांना कौरवांना मारलं की काय होईल, पृथ्वीचा भार हलका होईल. म्हणजे या ठिकाणी एक न्याय जशी नदी आहे ती माऊलींची ओवी आहे 16 अध्यायात मला वाटतं, नदीने ते समुद्राला मिळालं आणि जाता जाता पोखित तिरीचे पाद आणि समुद्राला आप गंगेचे जैसे फेडीत पाप जा. गंगा काय चालली समुद्राला मिळायला चालली, पण समुद्राला मिळण्यासाठी जाते तेव्हा काय होतं, फेडीचं पाप ताप. जे लोक आठवणाने संतप्त झाले स्नान करतात त्यांचा ताप जातो, जे पापी लोक आहेत ते स्नान करतात त्यांचं पापही पण जातं. फेडीचं पाप ताप आणि पोखीचं तिरीचे पादप आणि तीरावर असणाऱ्या वृक्षांना काय करते ती पुष्ट करते आणि जाते कुठं समुद्राला. वास्तविक हे काम आहे का त्याला समुद्राला मिळायचे, ते काय तुकाराम महाराजांचा अभंग आहे जी क्षरला सागर गंगा ओगी नाही दुसरे ती गंगा जी आहे ती समुद्राला मिळण्यासाठी चालली, पण ही कार्य झाली की नाही. तसा मनुष्य काय करतो, हा स्वधर्माचरण करतो, पण त्या स्वधर्माचरणाबरोबर ही इतर फलं जी आहेत
ती त्या ठिकाणी मिळतात. पण तो स्वधर्माता मानू वाढवी, स्वधर्माता ही मानू वाढतो. जगी कीर्ती उडवी, जगात त्याची कीर्ती पण होते. तुकाराम महाराज म्हणतात ना की या ठिकाणी त्याची लोकांमध्येही त्याचा मान होतो आणि परलोकाचे वास वैकुंठी पाहती भक्त काही पाय येथे येते. वैकुंठामध्ये सुद्धा त्याची वाट पाहत राहतात. आणि तुका म्हणे राजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम सार रूपाने वेदाचं जीवनाचं सार सगळं सांगून ठेवलं. एवढ्या गोष्टी फक्त समाज समजून घेतल्या एवढ्या. हे काय पुन्हा पुन्हा 50 वेळा 100 वेळा पारायण केलं पाहिजे असं नाही, पण समजली का ती अनुष्ठानात आली. जर ह्या गोष्टी अनुष्ठानात आल्या तर या सगळ्या आपोआपच होतात. आणि त्याच्यामुळं काय आहे, ज्याला आपण म्हणतो धर्म म्हणजे काय आहे की ज्याच्यामुळं एक कुठेतरी मनुस्मृतीमध्येच आहे की धारणा धर्मनित्या हो. जो सगळ्या प्रजेला लोकांना उत्तम रीतीनं धारण करतो त्याला धर्म म्हणतात. असं धर्माचं आचरण केलं का प्रजेचं धारण आपोआपच होणार. धारण पोषण सर्व प्रजेचं होणार. म्हणजे सामूहिक लोक सर्व समाधानी शांततेत राहतील. याच्यासाठी प्रत्येक व्यक्तीनंच समूह बनतो ना. समष्टी कशाने म्हणते, व्यष्टीनेच बनते. व्यष्टीला जीवन जगण्याची कला एका आली तर समष्टीला ती आपोआपच आल्यासारखी. आणि सर्व हे जे तत्वज्ञान आहे, जर तुम्ही याला अध्यात्म म्हणता, जसं अध्यात्म चेतसा याचा अर्थ केला, तसं या ठिकाणी व्यष्टीच्या हे याला जर तुम्ही आध्यात्मिक शास्त्र जरी म्हटले नाही गीतेला, तरी हे गीता दर्शन हे सोशल सायन्स आहे, म्हणजे समाजशास्त्र आहे. असे कोणी म्हटलं तर काय हरकत नाही. पण समाजशास्त्र म्हणजे इतक्या उच्च कोटीचे जगात तुम्हाला कोणी दुःखी भेटणार नाही. असं पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे जसं गीता दर्शन आहे ना, तसं एक लेख आलेला आहे आपल्या कैलास महाराजांनी तसं हे केलं. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर दर्शन असं म्हणतं. जसं तुमचं वैशेषिक दर्शन आहे, न्याय दर्शन आहे, वेदांत दर्शन आहे, तसं जगत कल्याणासाठी हे ज्ञानेश्वर दर्शन. हे वेगळ्याच पद्धतीनं सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणाचा मार्ग हा संक्षेपात थोडा घागर म्हणजे सागर. सगळा समुद्र कुठं भरला एका घागरीमध्ये. तसं सगळा वेदाचं तत्वज्ञान, स्मृतीचं, पुराणांचं पाच सगळं काय असेल ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आणलं. आणि तिथं सांगतात जगी कीर्ती रुळवी, स्वधर्माता मानू वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी. हे पार्था तू असं समजू नको युद्धात घेऊन माघारी जायचं नाही. याच्यापासून तुझी खूप मोठं तुला पाप तर लागणार नाही, परंतु तुला या सर्व पृथ्वीला ह्या आसुरांच्या दुष्ट लोकांच्या पारतंत्र्यातून मुक्त केल्याचं फळ तुला प्राप्त होईल. आता पार्था निशंको होई या संग्रामाची तरी येत हे वाचोनी काही बोलो नये. आता म्हणजे यानंतर हे पार्था अर्जुना पहिल्यांदा काय निशंक. कारण काय मनुष्य जेवढा शंकाखोर असेल तेवढं त्याच्या जीवनात तो काही फार करू शकत नाही. म्हणून माऊलीने ते पण सांगितलं काय, संशयावनी थोर आणि नाही पाप घोर, हे विनाशाचे वाघोर प्राण्यांशी. या ठिकाणी मनुष्याला फक्त शास्त्रवचन, गुरुवचन, संत वचन यांचं वचन आहे ना, शब्द आहे ना, त्या शब्दावरून मी माझा जीव ओवाळून टाकेल अशी श्रद्धा असली, निश्चंक असला तर मग त्याला कशाचीच भीती नाही. माऊली तर म्हणतात मरण सुद्धा त्या माणसाला नाही, फक्त निश्चंक असला पाहिजे तर मला मरण नाही असं सगळे सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात अमर तू खरा. देवाला म्हणतात मला सांगतात अमर आहा त्या तुम्ही अमर आत्मा आहे. कारण सांगड्या भीती कोणाची आणि मरण कोणाला. म्हणून नाथ महाराज म्हणतात निश्चंकपणे साचार, शंका नाही फक्त. ज्याचे मन म्हणे मी अमर, ज्याचं मन म्हणतं शरीर पडणारे मी मरू शकत नाही, तर त्याचं काळवरती त्याचे घर काळ दुर्धर मनशंका, मनाची शंका येते. म्हणून सगळ्यात मोठं जर असेल ना तर स्वामी महाराज म्हणायचे माणसाला मोठी तर शंका येऊच नाही, पण लघु शंका सुद्धा येऊ नये. शंकाच नाही, जे शब्द आहेत त्या शब्दाविषयी जे इदम इत्थम हे असंच आहे. पार्था निशंको होई या संग्रामात चित्त दे. या संग्रामात या युद्धाला तू चित्त दे, म्हणजे चित्ताचे एकाग्रतेपूर्वक आता तू युद्ध कर. युद्ध आणि युद्धच कर, कोणती शंका घेऊ नको. इतकंच काय आता या सध्या परिस्थितीत येत हे वाचून काही बोलू नये.
आता हे युद्धाशिवाय दुसरी कोणतीच वार्ता किंवा संगोष्ठी तू करूच नको. आता युद्ध कर म्हणजे युद्धच कर, याचं तुझं आणि जगताचं कल्याण आहे. आणि यांना सांगतात मी आता तुला एक निश्चितपणे सांगितलेलं आहे. आता जर कोणी मी सांगितलं की स्वधर्म कर्माचं महत्त्व हे जर कोणी आपल्या मनात कायमचं बांधवील ठसवील आणि त्याप्रमाणे जर तो व्यवहार करील तर ते म्हणतात की हे असे श्रद्धापूर्वक करतील, कोणाचा द्वेष करणार नाही, तर ते असे सर्व जीव जे आहेत ते या कर्मबंधनातूनच, या कर्माच्या द्वाराच कर्मबंधनातून मुक्त होतील असे पुढच्या श्लोकात सांगतात. अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तः अनसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. काही लोक असं म्हणतात की काय जर एखाद्या वडिलांना विचारलं मुलांचं वगैरे कसं काय तर ते म्हणत नाही ते काय आम्हाला विचारलं. आजची पिढी फार हुशार झाली, ते काय कोणाचं ऐकत नाही. बरं ते आपण पूर्वी कसं आई वडील सांगायचे आपण ऐकायचं, त्यामुळे आपली प्रगती झाली नाही, ऐकले नाही. स्वतंत्र बुद्धिमाने आणि योग्य इतके शिकले वगैरे आणि सर्व व्यवस्थित करतात, त्यामुळे आम्ही काय त्याच्यामध्ये जास्त पडत नाही, ऐकले नाही. म्हणजे त्यांनी आपलं मताचं अनुष्ठान करावं हा भागच आम्ही काढून टाकला. तर हा भाग त्यांना पटला नाही असं नाही, पहिल्यांदा तो आम्हालाच पटलेला आहे, तोच योग्य आहे. मग आता यामध्ये एकमेकाचं मताचं अनुष्ठान करून ही परंपरा प्रवाही ठेवावी हा विचार उद्भवायचं काही कारण नाही. तर ते भगवंतांनी तर सांगून ठेवलेले ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानव. असं जे माझं मत आहे ये मानव हा नित्य मानव, त्याचं जे नित्यच काय करतात त्याचं अनुष्ठान करतात किंवा त्याचं आचरण करतात, स्वधर्म कर्माचं आचरण करतात, असे जे लोक आहे. आणि ते कसे श्रद्धावंत. लोक म्हणतात की आता पूर्वीचं गेलं ते, त्याच्यावर श्रद्धा राहिलेली नाही. श्रद्धा राहिली नाही म्हणजे ती लोक बुद्धिमान आहे असं समजतात. ती लोक बुद्धिमान आहेत म्हणून त्या ठिकाणी, त्यामुळे आता आपण जे पूर्वीचं आलं ते जुनं त्यांना सांगून उपयोग नाही. आता हे जर आपण म्हणत असलो तर खरं पाहिलं त्या पिढीच्या अंतरंगात जाऊन पाहिलं तर आपण बरे का ते बरे, त्यांना सुखाची उपलब्धी नाही. त्या सगळं करायचं कशासाठी, त्यांची बुद्धी असो, धन मिळवो, काही वैज्ञानिक शोध लावो, पण त्यांना विचारलं तुम्हाला समाधान आहे का, समाधान नाही. कारण काय, मूळ श्रद्धेचं जतन झालेलं नाही. आणि ते श्रद्धेचं जतन का त्यांच्याकडून झालं नाही, का त्यांच्याकडून श्रद्धेचं जतन झालं नाही, का आपणच श्रद्धेचं केलं नाही. आपली श्रद्धा असती तर आपण त्यांना 7 पिढीची इष्टी ठेवण्यापेक्षा आपण जर श्रद्धावान असतो तर हेच त्यांना अगोदर दिलं असतं ना, की हे धन त्यांना आपणच दिलं नाही. म्हणून त्यांनी म्हटलं की श्रद्धावंत काय ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानव. ये मानव जे मानव माझं हे मत नित्यम अनुतिष्ठन्ति, जर नित्यच त्याचं अनुष्ठान करतील आणि कसे करतील, या ठिकाणी दातवट खाऊन किंवा नाईलाज असं नाही, श्रद्धावंत अत्यंत श्रद्धापूर्वक. हे माझे वडील म्हणत होते. तुकाराम महाराज म्हणतात हे माझी मिरासी चित्त तुझे पायापाशी, ही माझी वतनदारी आहे, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. अशी श्रद्धावंत असतील आणि मी सांगितलेल्या मताचं अनुष्ठान करतील आणि पुन्हा श्रद्धावान आहेत आणि अनसूयंता आणि ते कसं करतात, अनसूयंता म्हणजे असूया करत नाही. हे जर पूर्वापासून नसतं आलं ना, एवढा नियम नसताना जातीपातीचा तर किती बरं झालं असतं, ऐके नाही. श्रद्धेने नाईलाजाने अनुष्ठान करतात, परंतु आंतरजातीय विवाह जर ह्या वेदाने सांगितलं नसता, परंपरेत नसता तर हाच मला प्रतिबंध झाला की नाही असा. याचा अर्थ काय, श्रद्धेने अनुष्ठानही करायला प्रवृत्त झाला पण असूयेने झाला. त्या मताविषयी काय आहे, अनादर आहे, तिरस्कार आहे, अनसूया नाही असूया आहे, की नाही, द्वेष आहे.
असं श्रद्धा असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा क्षेपकाभंग आहे. तो का म्हणे अस्सल जाती आणि जातीसाठी खाती माती. हे कोणते आहेत? श्रद्धावंतः अनसूयंतः ये मे मतमिदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः. इथं त्यांनी शब्दसुद्धा कुठेतरी टीकेमध्ये आहे. हा मानव शब्द जो गीतेमध्ये आलेला आहे त्याच्यावर चिंतन केलं. मला वाटतं बुढ्या बाबांनी का कोणीतरी या ठिकाणी नाही तसं नाही. मानव हा म्हणजे मनोरपत्यम मानव ना, मनोरपत्य मानव. तर या ठिकाणी मनूचं जे अपत्य आहे म्हणजे मनूने सांगितलेले जे नियम आहेत, मनूची जी संतती आहे पुढची मानव म्हणजे मनुष्य, तर यांच्यासाठी जी नियमावली सांगितलेली आहे ना, त्या नियमावलीला जो अनुसरण करतो तो मानव आहे. आणि मग बाकीचे कोण आहे? मग तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा त्यांना, आहे की दानव म्हणा, पशु म्हणा, पण मानवाला हे नियम आहेत. आणि ते कसे आहेत? येमे मतमिदम नित्यम. म्हणून ज्यावेळेला मानवजात निर्माण केली त्याच वेळेला त्याला सुखाच्या प्राप्तीसाठी एक आचारसंहिता, जिचं नाव आहे मनुस्मृती, की जी चौकामध्ये जाळतात किंवा जाळली गेली, पण ती खरी आहे मनुष्याच्या कल्याणासाठी. तर सांगतात श्रद्धावंतो न सुयंतः ते अपि कर्मभिः मुच्यन्ते. आणि ते सुद्धा ह्या कर्मापासून काय होतात? मुक्त होतात. इथं ते अपि का म्हटले बरं? खरं कर्मापासून मुक्त कोण होतात? ज्ञानी मुक्त होतात. का हे मुक्त होतात? हे पण होतात, फक्त ते साक्षात होतात आणि हे परंपरेनं होतं असंच ना. पण होतात, निश्चितच होतात. आपी शब्द कधी कधी निश्चयवाचक आहे, कधी कधी निश्चयवाचक आहे, तर ते निश्चित मुक्त होतात. याच्यात काय सांग. पण तुम्ही म्हणाल मग ज्ञान हे दोन्ही मुक्तीची साधनं झाली का? तसा नाही अर्थ त्याचा. ती अंतकरण शुद्धीद्वारा म्हणा किंवा परंपरेने म्हणा ती मुक्त होतात. म्हणजे ह्या कर्माचं किती महत्त्व आहे. म्हणून लोकमान्य टिळकांनी हे तर काय जाऊ द्या, इथं तर कर्म सांगतील नवल नाही, पण 18व्या अध्यायाचा अर्थ हा कर्म परक लावला. कारण कर्म इतकं महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांना एक त्या कालचे असणारे एक पंडित त्यांनी असं सांगितलं की तुमचा ग्रंथ जो आहे तो उश्याला ठेवण्यासारखा आहे. तुम्ही या आमच्याबरोबर वाद करा, आम्ही तुमच्या ग्रंथाचं खंडन करू, गीता रहस्याचं. तर लोकमान्य टिळक हसले. ते हसले. ते म्हणे तुम्ही माझ्या ग्रंथाचं खंडन करण्याची गरजच नाही, मीच माझ्या ग्रंथाचं खंडन करू शकतो. म्हणजे हे जे मी लिहिलं आहे कर्माचं एवढं महत्त्व हे मी जाणून लिहिलेलं आहे. मला ज्ञानाचं त्यांची एक डायरी सांगितली आपल्या भास्कर महाराजांनी आणलेली. तर ती लोकमान्य टिळकांची एक डायरी सापडली आणि ती आपलं कोणतं टिळक विद्यापीठ, त्या टिळक विद्यापीठाने ती प्रसिद्ध केलेली आहे. ते आलेली आहे आपल्याकडं. एवढं मोठं आचार्यांच्या विषयी त्यांनी म्हणजे गौरवोद्गार काढलेले की असं दंडीन मुंडी करून गीता रहस्यामध्ये खंडन करणारे आचार्यांच्या म्हणजे एक प्रकाराने खंडन करणारे जे टीकाकार आहेत तेच या ठिकाणी आचार्यांचा एवढा गौरव उत्पन्न करतात असं कोणाला वाटणार नाही. हे लोकमान्य टिळक दुसरे असले पाहिजे असं वाटेल इतकं त्याने याच्याविषयी छोटीशी डायरी आहे. तर त्यामध्ये एवढं त्यांच्याबद्दल उद्गार लिहिले. याचं कारण काय? त्या काळात सर्वसामान्य सर्व प्रजेला सुखाच्या शोधात केवळ आत्मज्ञानाचे धडे सांगून केवळ शब्दज्ञानी किंवा शब्द पांडित्य करून उपयोग नाही. काहीतरी त्यांना त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करणारे लोक पाहिजे. पारतंत्र्याच्या जोखडात भारत सापडलेला आहे आणि सगळे इथं मोठमोठ्या माया मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे एवढंच चिंतन करतात. ऐक नाही, आळसात प्रमादात राहिलेले आहे. साधी मातृभूमी स्वतंत्र करण्याची त्यांची ताकद नाही आणि लगेच म्हणतात का चिदानंद रूप ब्रह्म शिवोहम शिवोहम. म्हणून त्यांनी त्याचं खंडन ह्या त्यासाठी केलेलं आहे. विवेकानंदांसारख्यांनी किंवा आपले आता लोकमान्य टिळक, महात्मा गांधींनी अनासक्ती योग हे लिहून कर्ममार्गाचं फार मोठं महत्त्व त्या ठिकाणी संस्थापित केलेलं आहे. तर याचं कारण प्रसंग पाहून ते केलेलं आहे. तर इथं भगवान सांगतात की असं जे माझ्या मताचं अनुष्ठान करतात श्रद्धायुक्त होतात, अनसूयंतः आणि कोणत्याही प्रकारची त्याच्याविषयी असूया द्वेष करत नाही, ते अपि कर्मभिः मुच्यन्ते, ते देखील ह्या कर्मापासून मुक्त होतात. कर्मापासून म्हणजे
धर्म अधर्म पाप पुण्य. म्हणून माणसाने जर आपण यथायोग्य कर्म करत असेल याच्यातून पाप होईल का पुण्य होईल याचा विचार करण्याचं सुद्धा कारण नाही. धर्माचं म्हणणं आहे ना, वेदाचं सांगणं आहे त्याप्रमाणे करायचं. मग पापाचं फल दुःखन, पुण्याचं फल सुखन, मला तर पाहिजे सुखचं दुःख विवर्जित सुख, असा विचार करत मी काय करत आहे, जे जे शास्त्राने सांगितलं तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म करतो मी हरसी. मी कर्म करीत राहणार याच्या ठिकाणी. म्हणजे हा पुरुष जो आहे हे सगळं जाणून कर्म करीत असल्यामुळं हा मनुष्य हे नाही, हा मनुष्य कर्मजड नाही. तसाच हा मनुष्य केवळ कर्मठ पण नाही, त्याला खरा कर्माचा तो ज्ञात आहे. तो काय आहे, कर्माचा खरा ज्ञात आहे असा पुरुष जो करील तो आहे की नाही. कर्मठ काय, कर्मानेच मोक्ष समजतो, कर्मठ कर्मानेच मोक्ष समजतो, स्वर्गालाच मोक्ष समजतो. तशा याच्या धारणा नाहीत. किंवा कर्मजड काय म्हणतो, माझ्या आईवडिलांनी केलं मला ते केलंच पाहिजे, हा कर्मजड आहे. गीता माणसाला ज्ञानेश्वरी कर्मजड करीत नाही आणि कर्मठ हे करीत नाही, परंतु त्याला कर्मातून नैष्कर्म्य दशेपर्यंत मात्र नेते. निष्काम कर्मापासून आरंभ करते आणि नैष्कर्म्य दशेपर्यंत त्याला नेते, असं हे गीतेचं तत्व आहे. आणि त्याविषयी भगवान म्हणतात, ये मे मतमिदम नित्य मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सुयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. हे अनुपरोध मत माझे, जीही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वका अनुष्ठिजे धनुर्धरा. आता म्हणतात की हे अनुपरोध मत माझे, हे माझं अनुपरोध मत आहे. कोणतं, हे पार्था निशंको होई या संग्रामा चित्त देई. तो आता निशंकपणाने ह्या निष्काम कर्मयोगामध्ये युद्धरूप क्षत्रिय कर्मामध्ये तू प्रवृत्त होत. आणि हे वाचून काही बोलू नये. आता याच्यानंतर तू दुसरं काही बोलू नको. मी सांगितलं ना त्याचं आता अनुष्ठान कर. अगदी तू खुशाल डोळे झाकून ह्या निष्काम कर्माचरणामध्ये उडी टाक असं म्हणतात. आणि एवढं करून हे मत जे माझं हे तू लक्षात घ्या. तुम्ही म्हणा का आग्रह करतो ना, हे मतच सत्य आहे. हे अनुपरोध मत माझे, हे माझं मत जरी असलं तरी हे अनुपरोध आहे. म्हणजे हे अबाधित अशा स्वरूपाचं आहे, याचा कधी बाध होणार नाही. ही दगडावरची रेग आहे. अनुपरोध आहे म्हणजे ही दगडावरची रेग आहे, पाण्यावर उठलेला तरंग असं हे मत नाही की अनेक मतं येतात आणि जातात. हे मत मनुष्याच्या कल्याणाबाबतीत अनुपरोध म्हणजे अबाधित अशा प्रकारचं आहे. आणि जीही परमादरे स्वीकारिजे, की जे ज्यांनी म्हणजे जे महाभाग्यवान कोणी असतील तर ते परमादरे स्वीकारिजे. त्यांनी इथं अनसूय शब्दाचा अर्थ केला ना, तर अत्यंत आदरपूर्वक ह्या मताचा स्वीकार करावा. ह्या मताचा कधी द्वेष करू नये. काय व ह्या मतामध्ये ना कर्माचं फल ना कर्तृत्वाचा अभिमान आणि काय ह्या मताचं अनुष्ठान करायचं असं नाही. हे भगवंताचं मत आहे आणि हे खरं कल्याणाला कारण होणार आहे. हे श्रुती मातेनं सांगितलेलं मत आहे. हे परम आदराने याचा स्वीकार व्हावा. आणि श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा, त्याच्यामध्ये आदरही असला पाहिजे आणि श्रद्धा पण असली पाहिजे. म्हणून म्हणतात श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे. श्रद्धापूर्वक म्हणजे श्रद्धा म्हणजे काय, शब्दापासून श्रद्धा आहे जी श्रत नाम सत, जे त्रिकाला बाधित सत्य आहे, नित्य आहे, तर त्याला धारण करणं याला म्हणतात श्रद्धा. श्रत आणि त्याचं धारण करणं याला म्हणतात श्रद्धा. आणि ही श्रद्धापूर्वक या कर्माचं हे धनुर्धारा अर्जुना याचं तो अनुष्ठान कर. तेही सकळ कर्मी वर्ततो जानपा कर्म रहितो म्हणून हे निश्चितो करणीय गा. पण श्रद्धापूर्वक अनुष्ठान करायचं म्हटलं तर लगेच वाटतं की मग मला कर्तृत्व येईल ह्या कर्माचं. आणि कर्तृत्व आलं की त्याचं जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्माचा भोगता अवश्य होणार. शेवटी काय होणार, मी कर्मबंधात पडणार कर्माचरणाने. तर अशा प्रकारची शंका घेऊ नको. म्हणून म्हणतात तेही सकळ कर्मी वर्ततो. श्रद्धापूर्वक अनुष्ठान करत असताना तो मनुष्य सगळेच प्रकारची कर्म करतो. सगळ्याच प्रकारची म्हणजे स्वधर्माला अनुकूल असणारी अनुसरून सर्वच कर्म करतो. परंतु जानपा कर्म रहितो. परंतु तो खऱ्या अर्थाने काय आहे,
कर्मरहितच आहे. कर्म करीत असला तरी त्याला त्या कर्माचा लेप लागत नाही. मनोनी हे निश्चितो करणीय गा. जर कर्म करून कर्माचा लेप लागत नसेल, म्हणजे ते कर्म जर तुम्हाला बंधनाला कारण होत नसेल, तर हे निश्चितो करणीय गा. हे निश्चितच कर्म करणीय म्हणजे करण्याला योग्य आहे, अनुष्ठान करण्याला योग्य आहे असं सांगतात. आता एवढं करू नये. काही लोक असे, पण काही झालं तरी आम्ही नाही करणार. भगवान जरी सांगत असले तरी आम्ही करणार नाही. मग भगवान म्हणतात की जे लोक माझं हे मत ऐकत नाहीत आणि त्याप्रमाणे आचरण करण्याला प्रवृत्त होत नाही, असे हे नष्टचित्त झालेले जे लोक आहे ते सर्व ह्या ब्रह्मज्ञानादिकांपासून पूर्णपणे दूर गेलेले अविवेकी असे जे पुरुष आहे ते जणू काही त्यांचा सर्वनाश झालेला आहे. मागं जसं सांगितलं ना की या ठिकाणी विषयांध्याय ते पुंसः त्याचा बुद्धिनाश झाला की सर्वनाश. तसा या निष्काम कर्माचरणाचा अनादराने जरी कोणी त्याग केला आणि अनुष्ठान केलं नाही का त्याला सुख समाधान शांती होण्याची सुतराम शक्यता नाही, हे म्हणजे निश्चित झालं असं समज. ते ह्या पुढच्या श्लोकात सांगतात. एत्वे तदभ्यसूयन्तो तिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. पुंडलीकवरदा हरि.